नवीन प्रकार सुरू होतोय आता व्याकरणाचा, तो म्हणजे इफ अनलेस. इफ अनलेस. इफचा जर तुम्ही अर्थ पाहिला तर तो असतो जर तर, आणि अनलेसचा जर अर्थ पाहिला तर तो होतो जर नाही तर. म्हणजे इफचं सरळ सरळ अनलेस हे विरुद्धार्थी आहे, इफचं ते नकारार्थी रूपच आहे अनलेस. दोघंही ते समानार्थी नाही आहे, ते विरुद्धार्थी आहेत. मग आता यांना आपण इफ किंवा अनलेस हे कंजंक्शन ज्या क्लॉजच्या सुरुवातीला येते त्याला आपण ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ कंडिशन म्हणतो, आणि हे कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये येतात. म्हणजे आता यांची जर रचना जर पाहिली तर त्याची रचना कॉम्प्लेक्समध्ये तुम्हाला आढळती ना. एक, सुरुवातीला तुम्हाला इफ येईल, नंतर हा जो क्लॉज आहे हा इथपर्यंत रिंग कॉमापर्यंत, याच्या पुढे हा राहील मेन क्लॉज, याला आपण मेन क्लॉज म्हणूया, प्रधान वाक्य. आणि हा इफ क्लॉज ज्याला आपण कंडिशनल क्लॉज देखील म्हणतो. दुसऱ्या पद्धतीमध्ये असं येईल की सुरुवातीलाच मेन क्लॉज येईल आणि इथं इफ मध्यभागी येईल आणि इथून हा इफ क्लॉज राहील प्रधान वाक्य, आणि शेवटी आलेलं इफ पासून झालेलं ते गौण वाक्य. बघा, म्हणजे हे इफ किंवा अनलेस यांनी सुरू होणारा जो काही क्लॉज असेल याला आपण ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ कंडिशन म्हणतो. मराठीमध्ये आपण याला संकेत म्हटलं होतं, संकेत देणं काम आहे यांचं. या पद्धतीची रचना आहे. आता आपल्याला इफचं अनलेस करायचं, इफ ऐवजी अनलेस वापरायचं. थोडक्यामध्ये होकारार्थी क्लॉजचं रूपांतर नकारार्थी क्लॉजमध्ये तुम्हाला करायचं आहे. मग याच्यातलं काही बेसिक रचना लक्षात ठेवायची याच्यामध्ये. बघा, इफचं पूर्णपणे विरुद्धार्थी झाले कोण? अनलेस. लक्षात ठेवा. एक. दुसरं, इफच्या क्लॉजमध्ये तुम्ही हा इफचा जो क्लॉज आहे त्या इफच्या क्लॉजमध्ये तुम्ही नॉट हे ॲडवर्ब जर वापरले तर हे अनलेसच्या क्लॉजच्या समानार्थी होईल, लक्षात ठेवायचं. झालं. परंतु अशी रचना तुम्हाला अशी घेता येणार नाही की इफचं समानार्थी म्हणजे इफ क्लॉजचं समानार्थी तुम्ही अनलेसच्या क्लॉजमध्ये नॉट वापरताय, असं तुम्हाला करता नाही का. अनलेस हे स्वतःच नकारार्थी कंजंक्शन, त्याच्या पुन्हा क्लॉजमध्ये तुम्हाला म्हणजे त्याच्या क्लॉजमध्ये गौण वाक्यात तुम्हाला नॉट वापरता येणार नाही. हे कन्स्ट्रक्शन चुकीचं आहे. हे दोन कन्स्ट्रक्शन फक्त बरोबर आहे, यांचाच आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यातला पहिला नियम घेतोय आपण, इफ ऐवजी काय करा तुम्हाला अनलेस वापरायचं आहे. इफ ऐवजी अनलेस वापरताना, आता बघा, मग तुम्ही इफ ऐवजी अनलेस वापरताना काय करताय, तर इफ या कंजंक्शनच्या ऐवजी तुम्ही अनलेस हे कंजंक्शन वापरून काय करताय, इफचं जे होकारार्थी क्लॉज होता त्याचं आपण अनलेसच्या नकारार्थी क्लॉजमध्ये रूपांतर करताय. एवढं त्याच्यामध्ये स्पष्टीकरण असते. बघा बरं, हे का नाही घेतलं तुम्ही, त्याचं कारण दिलं बघा. अनलेसच्या क्लॉजमध्ये तुम्हाला नॉट घेता नाही का. अनलेस हे स्वतःच कसं असते, नकारार्थी असते. बघा, इफ ऐवजी अनलेस हे कंजंक्शन वापरावे. एक. दुसरे, अनलेस हे स्वतःच नकारार्थी कंजंक्शन असल्याने त्याच्या सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये म्हणजे गौण वाक्यात पुन्हा नॉट हे ॲडवर्ब वापरू नये. मी पूर्ण वाक्यात नाही म्हटलंय, फक्त कुठं त्याच्या क्लॉजमध्ये नॉट वापरायचं नाही. मेन क्लॉजमध्ये नॉट आलं तर चालेल. चला पुढे, प्रधान वाक्याची काय स्थिती आहे. प्रधान वाक्य ज्याला आपण मेन क्लॉज, ज्याला आपण प्रिन्सिपल क्लॉज म्हणतो, त्याचं काय करायचं आहे. बघा, प्रधान वाक्याच्या यात अर्थानुसार योग्य तो बदल करावा.
म्हणजे बदल करावा लागेल त्याच्या अर्थामध्ये, कारण तुम्ही होकारार्थीचं डायरेक्ट काय करता नकारार्थी, मग प्रधान वाक्याला देखील ते भोगावं लागेलच ना. तर त्याच्यामध्ये सुद्धा पहिले बघा मेन क्लॉजमध्ये म्हणजे प्रधान वाक्यात नॉट हे ॲडवर्ब नसेल तर ते म्हणजे नॉट, तर ते वापरावे एक, किंवा नॉट हे ॲडवर्ब न वापरता विरुद्धार्थी शब्द वापरावा. जर विरुद्धार्थी शब्द वापरता येत असेल तर, वर्बचं विरुद्धार्थी असेल किंवा त्यातल्या एखाद्या नाऊनचं विरुद्धार्थी असेल तर, ही असलं तर लगेच हिचं शी करू नका, मॅन असेल तर लगेच वुमन करू नका, बॉय असेल तर लगेच गर्ल करू नका, असे बदल ते करून जमणार नाही. तर पास असेल तर तुम्ही फेल करा, फेल असेल तर तुम्ही पास करा, लक्षात ठेवा. हॅपी असेल तर तुम्ही अनहॅपी करा, सक्सेस असेल तुम्ही फेल्युअर करा, असे तुम्ही विरुद्धार्थी शब्द जमणे वापरू शकता. बघा दुसऱ्या यांच्यामध्ये बघा, पहिलं काय घेतलं होतं, नॉट नसेल तर ह्या गोष्टी करायच्या, एक तर नॉट वापरा, नाही तर नॉट न वापरता विरुद्धार्थी शब्द वापरा. दुसऱ्याच्यामध्ये जर वाक्यात आधीपासूनच नॉट असेल तर ते वगळून टाका. प्रधान वाक्यात असणारे नॉट वगळावे, म्हणजे बरोबर तुमचा अर्थ तो स्थिर राहील. यामध्ये बघूया आपण त्यांच्यामध्ये उदाहरण. हे जे मी उदाहरण देणार ते उदाहरण नसून एक प्रकारचे काय आहे, नियमच आहेत. बरोबर. इफ यू वर्क हार्ड यू विल पास. घेतलं उदाहरण. बघा तुम्हाला इफ क्लॉज चेक करून घ्या, इफ क्लॉजमध्ये कुठे नॉट आहे का चेक करा, तर नाही आहे. हे पूर्ण इफ क्लॉज कसं झाला, होकारार्थी झालेला आहे. आपल्याला याला काढून आता याच्या ठिकाणी अनलेस वापरायचं आहे. चला याच्या ठिकाणी घेतलं आहे आम्ही अनलेस. अनलेस यू डू नॉट वर्क हार्ड, असं हे चालणार आहे का बघा बरं, हे तिथं चुकलेलं आहे. काय अनलेसच्या क्लॉजमध्ये तुम्हाला नॉट वापरता येणार नाही, हे रॉंग. दुसरं त्यांनी घेतलंय बघा बरं, अनलेस यू वर्क हार्ड, हे बरोबर आलं. आता बघा अनलेस यू वर्क हार्ड, इफ यू वर्क हार्डच्या ऐवजी अनलेस यू वर्क हार्ड. कठीण परिश्रम केल्यास तू उत्तीर्ण होशील, कठीण परिश्रम न केल्यास काय होईल बघ बरं, इथं बघ बरं. चला अनलेस यू वर्क हार्ड यू विल, याच्याकडे नॉट नाही आहे तर याच्याकडे नॉट वापरू आपण, यू विल नॉट पास. हे झालं याचं उत्तर एक. हे झालं करेक्ट. आणखीन एक प्रश्न तुम्हाला घेता येईल, अनलेस यू वर्क हार्ड, तुम्हाला नॉट नसन वापरायचं तर याचं विरुद्धार्थी होतंय का, तर हो होतंय ना. काय झालं, यू विल फेल. बघा कठीण परिश्रम न केल्यास तू अनुत्तीर्ण होशील, हे पण झालं. तर काही जण नवीन डोकं लावायला जातात. बघा इथं काय म्हटलेलं आहे, प्रधान वाक्यामध्ये म्हणजे काय बदल करावा. प्रधान वाक्यात नॉट नसेल तर काय वापरा, नॉट वापरा किंवा. बघ लक्षात ठेवा किंवा आहे. काही जण त्याला किंवा नाही वाचत आणि वाचतात आणि दोन्ही एकत्र आणतात आणि धिंगाणा सुरू. बघा अनलेस यू वर्क हार्ड काय करायला लागले ते, यू विल. नॉट नसेल तर नॉट घ्यावे, त्याच्या लक्षात ते बरं का. आणि पुन्हा डोक्यात घेतं आणि सरनं सांगितलं तो विरुद्धार्थी करावे, आणि नाही रे किंवा आहे. मग तो काय करतो, पासचं पण विरुद्धार्थी करून ठेवून देतो, फेल. आता अर्थ काय झाला बघ बरं, कठीण परिश्रम न केल्यास तू अनुत्तीर्ण होणार नाहीस. म्हणजेच काय, न केल्यास तू पास होशील. म्हणून हे असे गोंधळ होतात. केवळ नॉट टाकणं नॉट काढणं याच्यावर ते अर्थ नाही. दुसरं एक नियमाचं वाक्य पाहूया आपण यांच्यामध्ये. इफ यू आर ब्रेव यू विल नॉट फिअर. जर तू शूर असशील, जर तू शूर असशील तर तुला भीती वाटणार नाही, तू घाबरणार नाहीस. आणि तू शूर नसशील तर तू घाबरशील. बघा याच्यामध्ये बघा इफ आणि याच्यामध्ये कुठेही नॉट नाही आहे, याच्यामध्ये मात्र नॉट आलेलं आहे. मग दिलं आम्ही याच्यामध्ये बघ बरं, अनलेस यू आर नॉट ब्रेव असं लिहिण्याच्या आधीच ते कट झालं. कशामुळं,
सर काय अनलेस अँड नॉट एकत्र वापरले, चूक, दुसरं घेतलं. चल घे. अनलेस यू आर ब्रेव. काय करायचं आता, असलेलं नॉट वगळून टाकायचं. यू विल फिअर. लक्षात ठेवायचे. हे 2 उदाहरणं तुम्ही क्लिअर करून घ्यायचे. एवढे घ्या. तिसरं, आय शॅल पे यू द मनी. इफ you sign this receipt. If you sign this receipt. आता याच्यामध्ये बघा बरं, ह्या पद्धतीमध्ये आलेलं आहे. इफ मध्ये आलेलं आहे. पुन्हा चेक करून घ्यायचं. याच्यामध्ये इफ मध्यभागी आलेलं आहे, याच्यामध्ये कुठेही नॉट नाही आहे. याचा अर्थ आपल्याला इथे नॉट टाकता येईल आणि इथं अनलेस घेता येईल. बघा बरं, याचं आन्सर झालं I shall not pay you the money unless you sign this receipt. चौथं आणखीन एक उदाहरण बघा बरं त्याच्यामध्ये. इफ यू टेक रिच डायट यू विल गेन वेट. If you take rich diet, you will gain weight. वजन वाढेल जड अन्न खाल्लं तर. चला, म्हणजे याच्यामध्ये काढा. याच्यामध्ये कुठेही नॉट नाही आहे. चेक करून घ्यायचं सगळ्यात पहिले. मग तुम्ही इथं वापरलं बघ बरं. अनलेस यू टेक रिच डायट यू विल नॉट घ्या किंवा यू वोंट घ्या. यू विल नॉट गेन वेट. नंबर 5 पुढे बघा. गॉड विल ब्लेस यू इफ यू हेल्प द पुअर. गॉड विल ब्लेस यू इफ यू हेल्प द पुअर. बीच्या रचनेमध्ये आहे बघा बरं. याच्यामध्ये इफ आणि याच्यामध्ये कुठेही नॉट नाही आहे. ते चेक करून घ्यायचं आपण त्याच्यामध्ये. मग चला, इथं काय गॉड विल नॉट ब्लेस यू अनलेस यू हेल्प द पुअर. या तुम्ही रचना घेत राहता त्याच्यामध्ये. 6वं एक उदाहरण बघा. इफ यू रन फास्ट यू विल कॅच द बस. If you run fast, you will catch the bus. नाही धावलास तर सुटेल. झालं. यांच्यामध्ये बघायचे कुठे नॉट नाही आहे. चेक करा. अनलेस यू रन फास्ट यू विल नॉट कॅच द बस किंवा यू विल मिस द बस. असं देखील तुम्हाला ते काढून देतील. तुम्हाला अर्थ त्याच्यामध्ये घेता येईल बघा. इफ इट रेन्स आय शॅल स्टे ॲट होम. पाऊस आला तर मी घरीच थांबेल. आणि पाऊस नाही आला तर मी घरी थांबणार नाही, म्हणजे बाहेर जाईल. इफ इट रेन्स आय शॅल स्टे ॲट होम. इफ इट रेन्स नॉट कुठंच नाही आहे. लक्षात ठेवायचं. यांच्यामध्ये घेतलं आम्ही. अनलेस इट रेन्स आय शॅल नॉट स्टे ॲट होम किंवा आय शॅल गो आउट. मी बाहेर जाईन. त्या अर्थानं तुम्ही घेऊ शकता बघा. इफ इट इन्क्रीजेस द सेल ऑफ गुड्स इंडस्ट्री प्रॉस्पर्स. जनरल कंडिशनमध्ये बघा ते. इफ इट इन्क्रीजेस the sale of goods industry prospers. समृद्ध होते.
मग चला इफच्या ठिकाणी घेतलं आम्ही अनलेस. अनलेस इट इन्क्रीजेस द सेल ऑफ गुड्स, सॉरी यस राहिलं याच्यातलं, गुड्स इंडस्ट्री डज नॉट प्रॉस्पर. परत यस लावू नका, त्यातलं डज आलेलं आहे. आपण इफ आय लाईक इट आय शॅल बाय इट, अनलेस आय लाईक इट आय शॅल नॉट बाय इट. बघा, इफ यू वर्क हार्डर यू विल नॉट फेल. बघा बरं, इफ यू वर्क हार्डर यू विल नॉट फेल म्हणजे नॉटच्या रचनेमध्ये आलेलं आहे. बघा त्याच्यामध्ये इफ यू वर्क हार्डर यू विल नॉट फेल. चला इफला काढा, अनलेस वापरा. अनलेस यू वर्क हार्डर, कठीण परिश्रम नाही केले तर काय होईल तेव्हा, यू विल नॉट फेल घेऊ का, तर नाही, यू विल फेल किंवा यू विल नॉट पास. या पद्धतीमध्ये तुम्हाला घेता येईल. ठीक आहे, एवढं घ्या स्क्रीनशॉट. दुसरा एक नियम याच्यामध्ये बघा बरं, इफच्याच क्लॉजमध्ये जर नॉट असेल तर ते अनलेसचं समानार्थी मानावं. बघा, इफ नॉटची रचना आली तर क्लॉजमध्ये इफ नॉट ऐवजी काय घ्यायचं आपल्याला, अनलेस घ्यायचं. बघा इफ ऐवजी अनलेस वापरावे. एक क्लॉजमध्ये पुन्हा नॉट वापरू नये. अनलेसच्या क्लॉजमधील मुख्य क्रियापदाच्या रूपात योग्य तो बदल करावा. कारण ज्याला नॉट त्याच्यामध्ये राहणार आहे इफच्या क्लॉजमध्ये, त्याला डू डज डीड आणि त्यानुसार काय होईल तिकडे बदल देखील होईल ना त्यांच्या रूपामध्ये, ते देखील पाहूया आपण. आणि पुन्हा महत्त्वाचं आहे ते म्हणजे प्रधान वाक्याच्या अर्थात बदल करू नये. त्याच्या अर्थात बदल करायचा नाही. बरं, तुम्ही रचना बदलली तरी चालेल. त्याच्यामध्ये बघा, इफ यू डू नॉट वर्क हार्ड, तू कठीण परिश्रम नाही केले तर लक्षात ठेवायचं, यू विल नॉट पास म्हणू त्यानं का यू विल फेल म्हणू, त्याच्यात आपल्या काही घेणं नाही आहे, अर्थ तोच राहील त्याच्यामध्ये. पण इथे बघा बरं, इफ पण आहे आणि काय परत नॉट. हे नॉट कॅन्सल केलं तर हे डू याच्यामध्ये जाऊन मिसळेल आणि तुम्ही याच्या ठिकाणी काय घेताय, अनलेस. नाही तर बस इकडं नॉट आलं की इकडे नॉट घेतील. काही मध्ये सर आधीच्या इफ क्लासमध्ये नॉट नव्हतं मग आम्ही अनलेसच्या क्लासमध्ये नॉट नव्हतं घेतलं आणि इफच्या क्लासमध्ये नॉट आलं तर अनलेसच्या क्लासमध्ये आपण नॉट घ्यावा, लगेच डोकं लावायचं नाही. बरं, इथं मग आता सांग काय आलंय, वर्क हार्ड यू विल नॉट पास. इथं बदल करायचा नाही. फार पार तर नॉट पासचं काय करा, फेल करा. करायचं असेल तर रचना थोडी बदलायची असेल तर बदला, पण अर्थ बदलू नका. दुसरं बघा, इफ ही डज नॉट स्टडी हार्ड ही विल नॉट गेट सक्सेस. त्याला यश मिळणार नाही. चला, नॉट कॅन्सल, इफ ऐवजी तुम्ही घेतलं याच्यामध्ये अनलेस. हे डज याच्यामध्ये मिसळलं, काय होईल, अनलेस ही स्टडीज हार्ड ही विल नॉट गेट सक्सेस किंवा ही विल गेट फेल्युअर. तुम्हाला सक्सेस नसून घ्यायचं तर विरोधार्थी फेल्युअर हे देखील तुम्ही वापरू शकता. बघा, आय शॅल नॉट गो फॉर अ पिकनिक.
इफ माय पॅरेंट्स डू नॉट परमिट, त्यांनी परवानगी नाही दिली तर मी जाणार नाही. मग याच्यातलं नॉट कॅन्सल होऊन जाईल, डू याच्यामध्ये मिसळेल, इफच्या ठिकाणी अनलेस घ्या. इकडे काही चेंजेस करायचे का नाही आहे, तर इफ नॉट असताना मेन क्लॉजमध्ये बदल करायचा नाही आहे. मग इथे घेतलं बघून, आय शॅल नॉट गो फॉर अ पिकनिक अनलेस माय पॅरेंट्स परमिट. यांच्यामध्ये घेऊन टाका. नंबर 4. याच पद्धतीचे आणखीन बघा, इफ आय एम नॉट इन्व्हायटेड आय विल नॉट अटेंड द पार्टी. इफ आय एम नॉट इन्व्हायटेड आय विल नॉट अटेंड द पार्टी. काय होईल त्याच्यामध्ये, इफ आणि याच्यातलं नॉट कॅन्सल केलं की ॲम याच्यामध्ये मिसळून टाकू नका, ते फक्त डू डज डीडला चालतं, बाकीच्या चालत नाही. मग काय याच्यामध्ये, अनलेस आय ॲम इन्व्हायटेड आय विल नॉट अटेंड द पार्टी, बोलावण्याशिवाय नाही. हे त्याच्यामध्ये घेता येईल. इफ यू डू नॉट कीप क्वाईट यू विल बी पनिश्ड. इफ यू डू नॉट कीप क्वाईट यू विल बी पनिश्ड. चला, याच्यामध्ये इफ आणि नॉट कॅन्सल झाले, हे डू इकडे चालले गेले. काय, अनलेस यू कीप क्वायट यू विल बी पनिश्ड. त्याच्यामध्ये बदल होणार नाही, जसं तसं राहील. तर एवढं घ्या स्क्रीनशॉट. आणखी एक छोटंच राहिलं, 5 मिनिटं फक्त. मेन क्लॉजमध्ये फ्युचर कंपल्शन दर्शविणारी मस्ट प्लस वर्ब किंवा मस्टच्या ऐवजी विल हॅव टू प्लस वर्ब ही रचना आल्यास इफ क्लॉजमध्ये बघा, इफ क्लॉजमध्ये कॅन नॉट हे मॉडल ऑक्झिलरी वापरले जाते. आणि याचं जेव्हा आपण अनलेस करू त्यातलं फक्त नॉट कॅन्सल होऊन जाईल, कॅन तसंच राहील. बघा यांच्यामध्ये उदाहरण रिकाम्या जागेसाठी येऊ शकतात. बघा, इफ यू डॅट डॅश behave yourself you will have to find another job. जर चांगला वागू शकला नाहीस तर दुसरीकडे काम शोधायला तयार राहा. मग त्याच्यामध्ये त्यांनी पर्याय द्यायला सुरुवात केली. सगळ्यात पहिला पर्याय दिला त्यांनी डू नॉट, दुसरा पर्याय दिला त्यांनी डज नॉट, तिसरा पर्याय दिला त्यांनी डिड नॉट, चौथा पर्याय दिला त्यांनी कॅन नॉट. त्यांना काय द्यायला काय देतील, ते आर नॉट पण देतील, ते झकास वाटतं. पण इथं माहिती आहे बेस फॉर्म आल्यावर तिथं तुम्हाला आर नॉट घेता येणार नाही. हे बिहेव, हे डू नॉट घेता येणार नाही. काही मध्ये विल आलं घ्या प्रेझेंटवाला, तर नाही. इथे काय गेलं, डचचा तर प्रश्नच येत नाही. उत्तर काय आलं याच्यामध्ये, कॅन नॉट. या पद्धतीच्या रचना राहतील. दुसरं बघा, इफ यू कॅन नॉट कीप क्वाइट, जर तू शांत बसू शकत नाहीस तर यू मस्ट लिव्ह द क्लास, बाहेर जावं लागेल तुला. मग चला याचं अनलेस काय होईल, अनलेस यू कॅन कीप क्वाइट यू मस्ट लिव्ह द क्लास. ह्याच्यात असतं तरी कॅन नॉट तर आम्ही नॉट काढलं असतं, इफच्या ठिकाणी अनलेस घेतले असते. एवढाच याच्यामध्ये फरक पडला
असतात. एवढ्या स्क्रीनशॉट घ्या काढून, बाकी आपण उद्या घेऊ.